केळं तर किती पिकलेत मम्मा, काय करायचं आता याचं? हाय हाय मम्मा, या पिकलेल्या केळ्यांचं काहीतरी बनवणार आहे. चला बघूया मम्मा, या पिकलेल्या केळ्यांचं काय बनवते. तू पटापट सोलून ठेव तिथे प्लेट मध्ये. हो ठीक आहे. गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेतलं. त्याच्यावरती अर्धा कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. चाळून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये जे काही चाळण असतं ते बाजूला होतं. तर आता हे गव्हाचं पीठ आपल्याला या तुपावरती छानसं भाजून घ्यायचं आहे. हा जो पदार्थ आपण बनवतो तो तुम्ही कमी तेलावरती तुपावरती देखील बनवू शकता. फक्त तेल वापरत असाल तर ते मोहरीचं तेल वापरायचं टाळावं. शेंगदाणा, सूर्यफूल अशी तेलं तुम्ही वापरू शकता, किंवा बेस्ट आहे की थोड्याशा तुपामध्ये देखील तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. खूप चविष्ट होतो. तर छान असं भाजून घ्यायचं आहे. जरा वेळ मी परणवेला थोडा वेळ पीठ भाजायला सांगितलं, तोपर्यंत मी 2 पिकलेली केळं मिक्सरमधून काढून घेते. तोपर्यंत बघितलं तर पीठ करपायला लागलं होतं, म्हणून थोडंसं तूप घातलं आणि त्याला छानसं असं मिक्स करून घेतलं आहे. गॅस आपला एकदम मंद आहे, तरी देखील तुम्ही बघू शकता एकदम पिठाचा कलर बदललेला आहे. छान असं ते भाजलेलं आहे. आता आपण इथे जी 2 पिकलेली केळं मिक्सरला घालून घेतली होती, पाणी घालायचं नाही मिक्सरला वाटताना, चालू बंद करत अशी त्याची पेस्ट करून घ्यायची, ती घालून घेतली. आणि जेवढं पीठ घेतलेलं गव्हाचं तेवढा गूळ किसून घेतलेला तो देखील घालून मी इथे घेतला आहे. छान हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर याचा गोळा झाला आहे तयार एक छानसा. अजून थोडंसं तूप मी त्याच्यावरती घातलं आणि अजून थोडा वेळ त्याला छानसं शेकून घेऊयात. गव्हाचं पीठ आपण पहिल्यांदा चांगलं भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा केळं त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत मिक्सरमध्ये घालून. छान हे सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे. आता छानशा चवीसाठी आपण त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ पूड टाकतोय. आता हे जे मिश्रण आपण बनवतोय त्याचं तुम्ही वड्या पाडू शकता, म्हणजे बर्फी देखील करू शकता. ड्रायफ्रूट घालून हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकता. नाही घातले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण याच्यामध्ये वेलची आणि जायफळ पूड घातलेली आहे, त्याच्यामुळे खूप छान असा पदार्थ तयार होतो चविष्ट. तर याच्या तुम्ही वड्या पाडू शकता. आता मला कमी वेळामध्ये झटपट असं काय करता येईल त्याचा मी विचार करत असतानाच मी चेक केलं की याचा गोळा होतोय का. तुम्ही बघताय की मी इथे वेलची आणि जायफळ पूड घातली, तिला छानसं मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये मी बडीशेप देखील घातलेली आहे, ती कदाचित स्किप झालेली आहे. बडीशेपने देखील मस्त चव येते. तर छान असा गोळा तयार होतोय. तर त्याच्यामुळे मी लाडू बनवायचं ठरवलं. हे पहा, मस्त एक लाडू वळून पाहिला तर छान असा लाडू तयार होतोय. तर याच्यामध्ये तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट देखील घालू शकता. नाही घातले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण वेलची आणि जायफळ पूड घातलेलीच आहे. तर मस्त असे झटपट मी हे लाडू वळून घेतले. अतिशय हेल्दी हे लाडू आहेत, कारण याच्यामध्ये पिकलेलं केळ आहे, गव्हाचं पीठ आहे आणि गूळ आहे. गूळ आहे तो आपला केमिकल विरहित गूळ आहे, त्याच्यामुळे हा पदार्थ अतिशय हेल्दी आहे. पिकलेली केळं असतील, बऱ्याच वेळा काय होतं की केळं खूप पिकली की सर्वजण खायचं टाळतात, त्यावेळेस गव्हाचं पीठ तर घरामध्ये असतंच. छान असा पदार्थ तुम्ही करू शकता. याच्या तुम्ही वड्या पाडू शकता, बर्फी बोलू शकता. फक्त त्याच्यासाठी तासभर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायला लागेल. आता हे लाडू मी केले झटपट, कारण ते पटकन मस्त वळले गेले आणि त्याला थोडेसे ड्रायफ्रूट लावले. मस्त असे झटपट पिकलेल्या केळाचे छान लाडू आपले तयार झालेले आहेत.
आज आपण पिकलेल्या केळ्याच्या 2 रेसिपी बघतोय। आता एक रेसिपी तर आपली तयार झाली, मस्त हे लाडू तयार झालेले आहेत आणि खरंच पन्नवीने देखील खाल्ले, खूप छान लागतात चवीला। गव्हाचं पीठ फक्त मंद आचेवरती थोडं जास्त वेळ भाजून घ्यायचं, मस्त खरपूस। तूप तुम्ही जास्त वापरलं तरी चालेल, इवन तुम्ही जेवढं आपण पीठ घेतले तेवढं वापरलं तरी चालेल, पण कमी तुपामध्ये देखील हे लाडू खूप छान तयार होतात। आता दुसरी रेसिपीसाठी आपण तीच कढई छानशी धुवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये देखील मी आता रवा वापरते आहे। इथे तुम्ही बारीक रवा, मोठा रवा, कुठलाही रवा वापरला तरी चालेल। मी इथे अर्धा कप रवा चाळून घेतला आहे आणि आता याला पहिल्यांदा आपण तेल तूप काही न घालता असंच भाजून घेतोय मंद आचेवरती। चांगला 2 मिनिट असाच भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे। तर तुपावरती याला चांगला असं भाजून घेऊयात। जेवढा रवा चांगला भाजला जाईल तेवढाच हा पदार्थ छान होतो। तर हा कॉमन आहे, सर्वसामान्य, जसा आपण शिरा बनवतो तसाच शिरा आपण बनवतोय, पण हा एक हेल्दी शिरा आहे कारण याच्यामध्ये आपण गुळाचा वापर आणि पिकलेल्या केळ्यांचा वापर करतोय। तर येथे देखील मी 2 पिकलेली केळं मिक्सरला लावून घेतली आणि ती प्युरी याच्यामध्ये घालून घेतली। पाणी अजिबात घालायचं नाही तेव्हा। मी इथे थोडंसं चिमूटभर किंचितसं मीठ देखील स्प्रिंकल केलेलं आहे आणि जेवढा रवा घेतला तेवढाच मी गूळ किसून घेतला होता, तो देखील घालून घेतला आहे। आणि आता रवा फुलण्यासाठी आपल्याला पाणी हवं आहे, तर जेवढा रवा घेतला होता तर त्याच्या अडीच मी कप इथे पाणी घालून घेतलेलं आहे। पहिल्यांदा 2 कप घातलं, मिश्रण चांगलं मिक्स केलं आणि त्याच्यानंतर अर्धा कप अजून घालून घेतलं, म्हणजे टोटल 2.5 कप पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे। आणि मंद आचेवरती मस्त ढवळत हा शिरा चांगला आपल्याला शिजून द्यायचा आहे। हा शिरा देखील खूप हेल्दी आहे कारण आपण याच्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे आणि पिकलेले केळं अशा पद्धतीने तुम्ही शिऱ्यामध्ये प्युरी करून घातले तर ते केळ त्याच्यामध्ये आहे की नाही हे देखील लक्षात येणार नाही, पण चव अतिशय भन्नाट लागते। फक्त झाकण ठेवत मंद आचेवरती याला सारखं ढवळत राहायचं आहे कारण खालून करपू शकतो। रवा मस्त फुलला जातो, हे पहा तुम्ही बघू शकताय। अर्धा मिनिटाला मी झाकण ठेवून मंद आचेवरती त्याला हलवून घेते। छान असा गुळाचा पिकलेल्या केळांचा आपला शिरा तयार झालेला आहे। याच्यामध्ये देखील तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट घालू शकता। याच्यामध्ये देखील मी वेलची आणि जायफळ पूड घातलेली आहे आणि हवं तर तुम्ही इथे बडीशेप देखील घालू शकता, ती देखील याच्यामध्ये खूप छान लागते। मस्त असा हा पिकलेल्या केळांचा गुळातला शिरा तयार झालेला आहे। आज आपण पिकलेल्या केळांच्या 2 रेसिपी बनवल्या, एक म्हणजे पिकलेल्या केळांचे लाडू आणि दुसरा पिकलेल्या केळांचा गुळातील शिरा। दोन्हीही रेसिपीज अतिशय हेल्दी आहेत, मुलांसाठीच काय मोठ्यांसाठी देखील, आजी आजोबांसाठी देखील खूप हेल्दी आहेत आणि दात नसणारे देखील, दाताचे प्रॉब्लेम असणारे देखील या सहज खाऊ शकतात। मुलांना देखील खूप आवडतील, चवीला अतिशय छान झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, व्लॉगसोबत। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।